राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। परी हे अप्रासंगिक आलाप, आता असतून बोलो सांक्षेप। जाण तपियांच्या ठाई तपते रूप माझे। महाराज अध्याय 7. आपल्याला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामधला संवाद, या संवादामध्ये आता ही वेळ आलेली आहे की अर्जुन हा योगरूपामध्ये 6व्या अध्यायामध्ये तो योगरूपामध्ये योगयुक्त झालेला आहे. योगयुक्त झाल्यानंतर त्याला या प्रकृतीचं कोडं उलगडून सांगताना भगवंतानी हा विज्ञान योग सांगितला आहे. हे प्रकृतीचं सगळं जे कोडं आहे हे सोडवताना भगवंतानी सुरुवातीला तो देह ज्याच्यापासून निर्माण झालेला आहे ती पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतातल्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी कसा आहे हे सांगितलं आहे. पुढे जाऊन प्रत्येक वस्तुरूपी असणाऱ्या चैतन्यामध्ये मी कसा आहे हे सांगितलं आहे. अनेक वेळेला योनींचा फेरा, त्या योनींच्या बद्दलचं असलेलं ज्ञान भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं आहे. महाराज आता याच्या पुढचा जो टप्पा याच्यामध्ये दिलेला आहे ते विश्वामध्ये असलेल्या प्रत्येक शक्तीचं रूप हे भगवंत आहे आणि ती शक्ती भगवंताची मर्जी असेल तोपर्यंतच त्या देहामध्ये, त्या चैतन्यामध्ये कार्य करते. एकदा का भगवंताची मर्जी संपली की ते कार्य, ती शक्ती त्या ठिकाणी राहत नाही, ती सिद्धी तिथे काम करत नाही. हा अर्थबोध तुम्हाला, आम्हाला आणि अर्जुनाला भगवंतानी सांगितला आहे. ती ही ओवी आहे. परी हे अप्रासंगिक आलाप, आता असतून बोलो संक्षेप. जाण तपियांच्या ठाई तपते रूप माझे. आता बाकी जे आहे ते अप्रासंगिक जे बोलणं आहे ते राहू दे, पण एवढं लक्षात ठेव, तपियांच्या ठाई जे तप म्हणून आहे, जे त्यांनी तप केलेलं आहे, त्या तपाच्या जोरावर जी सिद्धी प्राप्त केलेली आहे ते तप आहे. ती त्यांच्यामध्ये जे तेज आहे, ती जी शक्ती आहे, ती जी सिद्धी आहे, ते रूप माझे. ते रूप माझे याचा अर्थ भगवंतानी ती शक्ती, ती सिद्धी त्या देहामध्ये वितरित केलेली आहे. एखाद्या देहामध्ये ज्या वेळेला एखादी सिद्धी भगवंत देतो, उदाहरणार्थ ज्या वेळेला भगवान शिवशंकरांनी ज्या वेळेला वर दिला भस्मासुराला, ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील तो भस्म होईल, प्रत्यक्ष भस्मासूर आणि त्याचा तो हात, त्याचा तो देह, हा देह काही कुठल्याही वस्तूला या सृष्टीमध्ये भस्म करू शकत नव्हता. पण भस्मासुराला दिलेला तो वर म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवशंकर यांचं ते अस्तित्व आहे. ते त्या भस्मासुरात ते अस्तित्व आहे, ती शक्ती आहे जी भगवान शिवशंकराच्या तपामुळे, भगवान शिवशंकराच्या त्या वरामुळे त्या भस्मासुराला प्राप्त झालेली. आणि प्रत्यक्ष त्याच्या हातामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती हे भगवंताचंच एक रूप आहे.
हे भगवान शिवशंकराचंच एक रूप आहे, जेणेकरून या सृष्टीतली कुठलीही गोष्ट भस्म करण्याची ताकद ही त्या भस्मासुरात नाही, ती प्रत्यक्ष भगवान शिवशंकरातच आहे. आणि त्या शिवशंकराचा हात त्यांनी भस्मासुराला दिलेला आहे, म्हणून ज्याच्या डोक्यावर तो हात जाईल तो भस्म होईल. आता हीच उकल पुढे घेऊन जाताना तो हात भगवंतानी काढून घेतला का, ती सिद्धी काढून घेतली, ते आता शक्य नाही. भस्मासुराकडून ती सिद्धी परत काढून घेणं, तो भगवान शिवशंकराचा तो हस्त काढून घेणं, हे प्रत्यक्ष भगवंतांनाही शक्य नाही. मग ते घेतलेलं मोहिनीचं रूप, आणि मला प्राप्त करायचं असेल तर माझ्यासारखंच तुला नृत्य करावं लागेल. आणि मग ते मोहिनीची पडलेली ती भुरळ आणि भस्मासुराचा नकळत आपल्याच वरती गेलेला हात, आणि ती स्वतःहूनच भगवान शिवशंकरांनी स्वतःच्याच हस्ताने स्वतःचीच सिद्धी नष्ट करून टाकली. तिथे भस्मासूर संपला, तिथे सिद्धी परत ती भगवंताकडे गेली. त्याच्यानंतर अशी सिद्धी परत कुठल्याही भक्ताला भगवान शिवशंकरांनी दिलेली नाही. म्हणजे हे निश्चित झालं की सिद्धी देण्याचं कार्य हे भगवंताचं आहे. भगवंत प्रत्यक्ष त्या देहात येऊन ती सिद्धी वापरतो. संतांच्या बाबतीत ज्यावेळेला संताच्या मुखातून एखादी गोष्ट घडते, एखादी गोष्ट बोलली जाते, त्यावर हुकूमच या सृष्टीमध्ये कार्य घडतं. कारण प्रत्यक्ष त्या देहामध्ये तो हरी तिथे आलेला आहे. हरी तिथे असल्यामुळे जे शब्द संतांच्या मुखातून बाहेर पडतात, ते शब्द या सृष्टीतल्या चराचरातल्या प्रत्येक चैतन्याला आदेशपर मान्य करावे लागतात. सच्चिदानंद बाबा ज्या वेळेला इहलोक सोडून गेले आणि माऊलींनी ज्यावेळेला त्यांच्या बाजूला जाऊन त्यांना उठ म्हटलं, त्यावेळेला उठून बसले. असं घडणं या सृष्टीत कोणालाही, कुठल्याही संताला, कुठल्याही देवत्वाच्या अधिकाराला या कलियुगामध्ये शक्य नाही. माऊलींनी ते शक्य करून दाखवलंय. माऊलींच्या शब्दांमध्ये ती ताकद आहे, तो आदेश आहे, ती आज्ञा आहे. या सृष्टीतल्या त्या चराचराला जी शक्ती भगवंताची आहे, ती भगवंताची प्रत्यक्ष शक्ती त्याच्यात आहे. प्रत्यक्ष भंग हे असलेलं ब्रह्म हे माऊलींच्यामध्ये आहे. आणि ब्रह्माने आज्ञा केल्यानंतर सच्चिदानंद बाबांना उठून बसणंच आहे. ही प्रभुत्वता माऊलींच्यामध्ये आहे महाराज. आता या सगळ्या गोष्टींचा महाराज विचार केल्यानंतर तुम्हाला आम्हाला एक प्रश्न पडतो महाराज. आपल्याला या टोकाच्या असलेल्या सिद्धीपर्यंत आपल्याला जाता येईल का? हा जो मार्ग परमार्थाचा मी निवडला आहे, त्या मार्गाने मी ज्या वेळेला जाईन त्यावेळेला ही इतकी मोठी सिद्धी, इतकं मोठं शब्दांचं सामर्थ्य माझ्यामध्ये येईल का? महाराज, हे प्रत्येकाला शक्य आहे का नाही हा वेगळा विषय महाराज. पण माऊलींनी त्याचा एक माइलस्टोन ठेवलेला आहे. म्हणजे एक टोक त्यांनी दाखवलेलं आहे की जर तुमचं नामस्मरण, जर तुमचं परमार्थिक मन, तुमच्या देहातला हरी इतका सबळ असेल आणि इतक्या
तात्विकदृष्ट्या तुम्ही या परमार्थाच्या मार्गावर जर चालत असाल तर इतक्या टोकाची सिद्धी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. तुमच्या शब्दांना इतक्या टोकाचं सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं. हे माइलस्टोन आहेत, हे लास्टचे स्टॉप आहेत. शेवटचं टोक कुठलं? सच्चिदानंद बाबांना उठवणं म्हणजे एखाद्या सृष्टीतनं चैतन्य गेलेल्या माणसाच्या शरीरात पुन्हा चैतन्य टाकणं, कंठ नसलेल्या रेड्याच्या कंठातून वेद बोलवणं, सृष्टीमध्ये चैतन्यच नाही अशा भिंतीला या सृष्टीत स्वतःहून आकाशात उडायला लावणं, जे शक्यच नाही या सृष्टीमध्ये, जे कधीही कुठल्याही परिस्थितीत शक्य नाही, अशी ही 3 प्रमाणं माऊलीने सांगितले. जर तुमचा सात्विक परमार्थ असेल, या टोकाचा परमार्थ असेल, तर तुमच्याकडे ही शाब्दिक, ही सामर्थ्यवान सिद्धी प्राप्त तुम्हाला होऊ शकते. इतक्या टोकाच्या सिद्धी या सृष्टीमध्ये, या भगवंताच्या या परमार्थामध्ये अस्तित्वात आहेत. हे 3 चमत्कार, बाकीचेही चमत्कार आहेत, पण हे 3 चमत्कार करण्याचं कारण या टोकाच्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात याचं प्रमाण माऊलींनी दिलं आहे. आता वास्तविक पाहता आता त्या गोष्टी कोणी मान्य करणार नाही, कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण तेवढ्या ताकदीचा परमार्थ आता शिल्लक राहिलेला नाही. महाराज, एक अभंग आपण दरवेळेला घेतो, कीर्तनामध्येही आपण ऐकतो. प्रत्येक अभंगाची आपण सुरुवात करताना, कीर्तनाची सुरुवात करताना पहिला रूप पाहत आलोचनी अभंग घेतला जातो. हा पहिला अभंग आहे माऊलींच्या अभंगामधला पहिला 1 नंबरचा अभंग, रूप पाहत आलोचनी. तो प्रत्येक कीर्तनात हा घेतलाच जातो. महाराज माऊलींची जी महाराज ओवी आहे ना पुढची, ती ऐका. बळ्या माझी बळ ते मी जाणे आढळ, बुद्धिवंती केवळ बुद्धी ते मी. बळी जो ताकदवान आहे, त्याच्यातली जी ताकद आहे ती माझ्याकडे, म्हणजे ती ताकद माझ्याकडे, म्हणजे ती ताकद हा मी आहे, भगवंत आहे. बळ्या माझी बळ ते मी जाण, बुद्धिवंती केवळ बुद्धी. ज्याच्यामध्ये, एखाद्या विचारवंतामध्ये, एखाद्या अत्यंत सुशिक्षित असलेल्या व्यक्तीमध्ये जो प्रबंध लिहू शकतो, जो उत्तम विचार करू शकतो, ती जी बुद्धी आहे ती मी आहे. शक्ती, बळ ही मी आहे. कायमस्वरूपी एखाद्या देहामध्ये बळ, ताकद, तेवढ्याच ताकदीचा तो माणूस शेवटपर्यंत राहील आणि तो तसाच जगेल नाही, त्यालाही शेवट आहे. ती शक्ती तिथून दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीमध्ये जाणार आहे, दुसऱ्या देहामध्ये ती काढून भगवंत टाकणार आहेत. काही काळासाठी ती त्या देहामध्ये आहे. बुद्धीसुद्धा काही काळासाठी त्या देहामध्ये आहे. बुद्धी काढून भगवंत पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी देहामध्ये टाकणार आहेत. या दोन्ही गोष्टी ज्या काढून दुसऱ्या देहात टाकायच्या आहेत, तो भगवंत आहे. नष्ट देह होतो, बुद्धी नाही. नष्ट देह होतो, शक्ती नाही, बळ नाही. ती एका देहातून व दुसऱ्या देहामध्ये जाते. बुद्धी एका देहातून दुसऱ्या देहामध्ये परावर्तित होते, निघून जाते. हे सगळे महाराज विचार आहेत. हे विचार आत्ता बोलता बोलता मगाशी मी उल्लेख केला रूप पाहत आलोचनी अभंगाचा. आपण महाराज प्रत्येक गोष्ट त्या कीर्तनामध्ये रूप पाहत आलोचनी, सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा अभंग आपण ऐकतो, पहिला अभंग आहे, हे ऐकतो, सगळं ऐकतो, पण त्या अभंगाचा मूळ अर्थ आणि त्याचा परिणाम
आपल्या देहावर होतो का याचा कोणी सारासार विचार केलेला आहे का महाराज? रूप पाहता लोची, डोळ्याने आपण रूप बघायचं, बघतो. सुख झाले हो साजणी. आता इथे दोन प्रकार आहेत. एक पहिला प्रकार आहे रूप पाहता लोचनी. कुठली गोष्ट आपण डोळ्यांनीच पाहतो. मग माऊलीने असं का म्हटलं आहे रूप पाहता लोचनी? हाताने रूप बघता येतं का? कानाने रूप बघता येतं का? मुखाने रूप बघता येतं का? पायाने रूप बघता येतं का? शरीराने कुठलं रूप बघता येतं का भगवंताचं? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे असं का म्हटलंय? महाराज याची उकल आहे. फार छान अभंग आहे महाराज. या अभंगावर बोलण्यासाठी आपल्याला खूप वेळ पाहिजे, पण तरीही ही शक्ती, हे बळ म्हणजे काय याची उकल करताना या अभंगाची थोडी जोड घेतोय महाराज. आज म्हणा असं चिंतनाचा विषयचा अभंग आहे असं म्हणायला हरकत नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. इथे साजणी नाही, इथे आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हो सहाजणी. सहाजणी, सहाजण कोण? ही 5 इंद्रिय, नाक, कान, डोळे, तुमचं शरीर, तुमचं तोंड आणि 6वं मन. या 6च्या 6 जणांना आनंद झालाय, सुख मिळालंय. खूप जे काही तुम्हाला उपभोगायचं आहे या सृष्टीमध्ये, ते सुख म्हणजे, त्या सुखाची कल्पना म्हणजे हे रूप. हा वेगळा एक अर्थ महाराज या अभंगामध्ये आहे. असं रूप बघितलंय की ज्याच्यामुळे मनाला आणि 5 इंद्रियांना एकाच वेळेला सुख मिळालंय. असं का महाराज? याचं कारण असं बघा. एखादी गोष्ट डोळ्याने बघितली, डोळ्याला आनंद मिळतो. हाताला काही त्याच्याबद्दल आनंद नाही, कानाला काही आनंद नाही, तोंडाला काही आनंद नाही. एखादी गोष्ट चांगली ऐकली तर कानाला आनंद आहे, डोळ्याला काही त्याचा संबंध नाही महाराज. कानाचा आनंद आहे. एखादी चांगली गोष्ट खाल्ली चवीला तर त्या जिभेला आनंद आहे त्या चवीचा. एखाद्या गोष्टीला स्पर्श केला तर त्या हाताला आनंद आहे महाराज. एखाद्या गोष्टीचा चांगला विचार केला तर मनाला आनंद आहे महाराज. एखादी गोष्ट सृष्टीत चांगली जगडली, कौतुक झालं तर त्या मनाला आनंद आहे महाराज. पण एकाच वेळेला सगळ्या इंद्रियांना आणि मनाला आनंद मिळतो, सुख मिळतं, ते रूप पाहता लोचनी. रूप डोळ्यांनी बघितल्यावर, लोचनांमध्ये रूप बघितल्यानंतर संपूर्ण 5 इंद्रियांना आणि 6व्या मनाला आनंद होतो. आता महाराज मला सांगा, रूप पाहता लोचनी, समोर एक रूप आहे भगवंताचं, विठ्ठलाचं. ते रूप बघितल्यानंतर डोळ्यांनी हा सुखाचा आनंद आहे का महाराज? महाराज, एक रूप समोर तुमच्या डोळ्यांना दिसतंय, ते रूप बघितल्यावर तुम्हाला महाराज आनंद आहे. त्या रूपामध्ये तुम्हाला आनंद आहे. ते चैतन्य बघितल्यावर तुम्हाला आनंद आहे. ते चैतन्य, तो आनंद, प्रत्येक इंद्रियाचं सुख म्हणजे भगवंत आहे. आता तुम्ही थोडे थोडे त्या ओवीच्या जवळ याल. तप्यांच्या ठाई तप तो मी. ती बुद्धिवंतांच्या जवळ असलेली बुद्धी मी. बळ्यांची बळ ताकद ती मी. आता इंद्रिय एक एक आली. ते शरीर, त्याची ताकद तो मी. डोळ्यांनी बघताय ती बघण्याची शक्ती मी. नाकाने तो वास घेताय, वास ही वस्तू नाही महाराज, भावना आहे का? नाही. वास हा अनुभव आहे. दृष्टी, दिसणं, एखादी चांगली गोष्ट दिसणं, रूप दिसणं भगवंताचा अनुभव आहे, हा डोळ्यांचा अनुभव आहे. उत्तम परिमळाचा वास येणं हा नाकाचा अनुभव आहे. उत्तम शब्द, ओंकार कानाने ऐकणं हा कानाचा अनुभव आहे.
जिभेचा अनुभव वेगळा, कानाचा अनुभव वेगळा, मुखातून जिभेतनं हरिनाम गायलं हा भगवंताचा अनुभव आहे. दिसता क्षणी भगवंताचं रूप, दिसता क्षणी कानामध्ये येणारा ओंकार विठ्ठल नाद कानांना सुख देतोय. येणारा त्या भगवंताचा परिमळ हा नाकाला रंध्रांना सुख देतोय. मुखातून सहज माझ्या विठ्ठल नाम येतंय. माझ्या मुखाला, माझ्या विठ्ठलाचं नाव घेणाऱ्या मुखाला सुख प्राप्त होतंय. डोळ्यांना सुख प्राप्त होतंय, कानांना सुख प्राप्त होतंय, मुखाला सुख प्राप्त होतंय, नाकाला सुख प्राप्त होतंय. ते रूप बघितल्यामुळे संपूर्ण देहावर रोमांच उभा राहतोय. संपूर्ण देहाला, या त्वचेला, पंचेंद्रियांना मला सुख, आणि संपूर्ण पंचेंद्रिय ते रूप बघताना हरवून गेलेत, हरकून गेलेत, म्हणून मनाला आनंद वाटतोय. म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी 6 जणी. या 7 जणांना एकाच वेळेला सुख मिळालंय का तर ते रूप त्यांनी डोळ्यामध्ये बघितले. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. महाराज तो हा, आता तो कोण आणि हा कोण? तो हा विठ्ठल बरवा, तो कोण आणि हा कोण? तो विठ्ठल कोण आणि हा विठ्ठल कोण? महाराज एक रूप सृष्टीमध्ये दिसणार आणि एक रूप डोळे मिटल्यावर पापड्यांच्या आतमध्ये दिसणारं. म्हणून तो जो समोर दिसतोय आणि त्याला बघितल्यावर डोळे मिटल्यानंतर त्याची प्रतिमा जी माझ्या डोळ्यात दिसते, तो हा. तो समोर उभा असलेला डोळे मिटल्यानंतर त्याला बघितल्यावर मनाने, हाताने डोळे मिटल्यानंतर, हात जोडल्यानंतर, आपणहून डोळे मिटल्यानंतर दिसणारं ते रूप, तो हा. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो दिसणारा भगवान श्रीकृष्ण रूपातला अर्जुनाला सांगणारा तो गीता, तो भगवान श्रीकृष्ण माझ्या डोळ्यामध्ये असलेला, पापणी बंद केल्यानंतर मला दिसणारा हा श्रीकृष्ण. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा या शब्दाचे अनेक अर्थ काढता येतील. सुंदरता, सुंदर असलेला, गोमटा, छान, चांगला. पण एक वेगळा अर्थ असा आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या विठ्ठल बरवा आणि माधव बरवा या 2 बरवा या शब्दातला शब्दार्थ एक वेगळाच तुम्हाला मी सांगतो. भुलवणारा. तो हा विठ्ठल बरवा, भुलवणारा. तो हा माधव बरवा, भुलवणारा. त्याला बघितल्यानंतर या सृष्टीतल्या सगळ्या गोष्टींचा मला विसर पडतो, तसा हा बरवा भुलवणारा, हा जादूगार, हा किमयागार, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये एक गवळण आहे की गोपिका या भगवंतानी, कृष्णाने भुलविल्या, त्यांना भूल टाकली, त्यांना आपल्या मागे येण्यासाठी प्रवृत्त केलं. मग ती गायवासरं असतील, त्या सृष्टीतला नाद असेल, त्या बासरीच्या वादनावरती, त्या स्वरांवरती, ही राधा असेल, ही गवळण असेल, या सगळ्या गोपिका या भगवान श्रीकृष्णाने भुलविल्या. तशाच या विठ्ठलाने, या पांडुरंगाने या वारकरी संप्रदायाला आपल्या ओढीने भुलवलंय. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, भुलवणारा, तो हा माधव बरवा, भुलवणारा. फार छान अभंग आहे महाराज. ही एक वेगळीच मजा आहे अभंगाची. अभंग वेगळा करताना, खुलवताना, त्याच्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या विचारांची मजा घेत ज्या वेळेला अभंग आपण सोडवतो ना, कारण त्याला भंग नाही ना महाराज, अभंग याला भंग नाही.
ज्याला भंग नाही त्याला सोडवताना फार मजा येते ना महाराज. तर ती मजा, ते रूप शब्दातून दाखवणं, त्या भगवंताचं रूप शब्दातून दाखवणं, शब्दातून प्रगट करणं. कानाने सुद्धा भगवंत दिसला पाहिजे, शब्दातून ऐकला पाहिजे, त्या कानाने भगवंत ऐकला पाहिजे. भगवंताचं रूप कानाने बघितलं पाहिजे, मुखातून भगवंताचं रूप बोलता आलं पाहिजे. डोळासुद्धा बघतोय, बघण्याचं काम डोळ्याचं असेल तरी त्या डोळ्यांनी त्या कानाशी भांडण केलं पाहिजे. मागच्या वेळेला आपण बघितली, त्या डोळ्यांनी तोंडाशी भांडण केलं पाहिजे, त्या डोळ्यांनी नाकाशी भांडण केलं पाहिजे. भगवंताला बघण्याचं काम माझं आहे, तुम्ही का बघताय? पण कानसुद्धा भगवंत बघतोय, नाकसुद्धा भगवंत बघतोय आणि मुखातूनसुद्धा भगवंतच बघितला जातोय. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठल का आवडतोय महाराज? तुम्हाला आम्हाला विठ्ठल आवडतो याचं कारण बहुत सुकृताची जोडी. अनेक चांगली कर्म पुनर्जन्मामध्ये केल्यामुळे, पुनर्जन्मामध्ये अनेक चांगली कामं केली, सुकृत चांगली कामं, सु आणि कृत, कृत म्हणजे कामं, चौ म्हणजे चांगली, अत्यंत चांगली कामं, पुण्यकर्म मी केल्यामुळे विठ्ठल मला आवडतो, म्हणून विठ्ठली आवडी. मी जर दुष्कृत्य केलं असतं, मी जर वाईट कर्म केली असती, पापकर्म केली असती, तर मला विठ्ठल आवडला नसता. जर विठ्ठल आवडतोय तर मी निश्चित गेल्या जन्मात पूर्ण केली आहेत. म्हणून बहुत सुकृताची, बहुत एक नाही आहे महाराज, बहुत कित्येक कामं, असंख्य कामं, पुण्यकर्म मी केलेली आहेत, म्हणून विठ्ठली आवडी. हा विठ्ठली आवडी हा शब्द आहे. विठ्ठल का आवडतोय, भगवंत का आवडतोय? कारण इतकी सुकृताची जोडी, इतकंच पुण्यकर्म मी केलं, इतकं पुण्यकर्म जोडलंय, ज्यामुळे मला भगवंत आवडतोय. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आगर म्हणजे डेपो महाराज. एस टीचा आगार असतं, आपण बघितले एस टीचे आगार. आगार याचा अर्थ त्याच्यातून सगळ्या एसट्या सुटतात. तशा सुखाच्या गावाला जाणाऱ्या सगळ्या एसट्या ज्या आगारातून सुटतात त्या आगाराचं नाव आहे विठ्ठल. बाप रखुमा देवीवरू. रखमा हिचा, रखमाई देवीचा वर पती बाप विठ्ठल. मायबाप विठ्ठल कोण? रखमाईचा वर, रखमाईचा पती हा विठ्ठल. त्या आगाराचं नाव काय? विठ्ठल. ज्याच्यातून सुखाच्या एसट्या सुटतात. तुमच्या सगळ्या ऐहिक सुखाच्या, भगवंताच्या संसारात असणाऱ्या सर्व सुखाच्या एसट्या ज्या आगारातून सुटतात त्या आगाराचं नाव विठ्ठल. मग महाराज तुम्ही आम्ही चुकीच्या बसस्टॉपवर उभे असतो, चुकीच्या एस टीची, चुकीच्या सुखाची कल्पना करत असतो. ती सुखाची एस टी कधी येत नाही, आली तर वेळेवर येत नाही. वेळेवर न आल्यामुळे आम्ही तिचा उपभोग घेऊ शकत नाही. म्हणून वेळेवर सुखाची, योग्य सुखाची जर एस टी मिळवायची असेल तर कुठल्या आगारात जायचे? विठ्ठलाच्या आगारात जायचे. माऊलींची उपमा काय? सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर. हे कोठार आहे, आगार आहे, हे कोठार आहे. कसलं कोठार आहे? सर्व सुखांचं कोठार आहे. हा पेटारा आहे. या पेटाऱ्यामध्ये सर्व सुख आहेत. त्या पेटाऱ्याचं नाव विठ्ठल आहे. फार सुंदर महाराज अभंग आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. महाराज आज अभंग चिंतनासाठी घेतला. आज समजा महाराज, आज 1 तारखेला या नवीन वर्षाच्या, वास्तविक पाहता हे वर्ष कुणासाठी नवीन आणि कुणासाठी जुनं हा आणखीन एक वेगळा विषय होऊ शकेल आपल्यासाठी. आणि या संसाराच्या नियमानुसार ज्या समाजात आपण जगतोय त्या समाजाच्या नियमानुसार हे नवीन वर्ष समजायचं. आणि या नवीन वर्षाची एक चांगली भेट म्हणा,
एक चांगली संकल्पना म्हणून आज आपण रूप पाहता लोचनी या अभंगाचं चिंतन केलं महाराज. सहज आलं, सहज चिंतन घडलं. ही सगळी सेवा, या चिंतनाची सगळी सेवा आजच्या या सोन्यासारख्या दिवशी भगवंताच्या चरणी अर्पण करतो. पुढच्या प्रवचनासाठी तुर्तास थांबतो. पुढच्या प्रवचनात भेटूया. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.